एका खेडेगावातलं एक मुलगा दिल्लीपर्यंतचा प्रवास करतो. कसा होता हा प्रवास? खरं तर त्याचं आता म्हणजे काय शब्दात वर्णन करावं याचं कारण असं आहे की आपण एक खेडेगावात काय किंवा शहरात काय दिल्ली आपण ही टीव्ही वरती प्रामुख्याने पाहिलेली असते आणि त्या दशकामध्ये टीव्ही पण खूप दुर्मिळ वस्तू होती. ते आपण फक्त प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला, दिल्ली अशी दिल्ली तशी, बातम्यांमध्ये पाहणं किंवा ऐकणं इतकाच होता विषय. ते टप्प्याटप्प्याने मी गेलो. जर्नलिझम पुण्यात केलं आणि मग मुंबईला न येता नियतीने मला दिल्लीची वाट दाखवली. बरं. दिल्लीत सुरुवातीच्या काळात गोलचक्करमध्ये जसा मराठी माणूस भांबावतो तशी माझी स्थिती होती. नंतर दिल्लीनं करंगळी पकडली माझी, नंतर हात पकडला, मजबूतीने पकडला आणि आता मी व्यवस्थित दिल्लीमध्ये काम करतो.